ऑन केलं. हरि ओम. नमस्कार. आपणा सर्वांपुढे मला आज इथं तुमच्या कृपेने उभं राहायची संधी मिळाली, याबद्दल मी सर्वांचे खूप मनापासून आभार मानते. नवदुर्गा संस्थानचे अध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष श्याम प्रभू, नवदुर्गा संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष श्री श्याम प्रभू, इतर मान्यवर श्री जयंत प्रभू, श्री मीनानाथ उपाध्ये, श्री दामले प्रसाद मणेरीकर, देवारी बंधू व आजचे खास निमंत्रित परमपूज्य स्वामी सुघोषानंदजी यांना भावपूर्ण अभिवादन. तसेच सर्व भक्तगण यांना पण मी नमन करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करते. नवदुर्गा मंदिरातील दर शनिवारी जो सत्संग होतो तोच सत्संग आहे, पण आजच्या या सत्संगाला नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे. कारण आज आपण सर्वजण आपलं अहोभाग्य आहे, कारण आपल्याला परमपूज्य स्वामी सुघोषानंदजींचा सहवास लाभत आहे. ब्रह्मलीन गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी यांनी चिन्मय मिशन ही संस्था सुरू केली आणि तिचे कार्य जे आहे पूर्ण देशभर तसेच जगभर पसरविले. ह्या संस्थेचं जे कार्य आहे ते पुष्कळ आहे. त्याचा जो विस्तार आहे तो अफाट आहे. पण त्यांनी ज्या उद्देशाने किंवा एक ध्येय जे धरून आपल्यासमोर कार्य केलं ते एक महत्त्वपूर्ण ध्येय आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा जेव्हा इंग्रज व मुघल बाटाबाटी व धर्मांतर करण्यामध्ये गुंतले होते, तेव्हाच स्वामीजींनी एक ध्येय ठेवलं की जो हिंदू म्हणून जन्मलेला आहे, हिंदू जन्मलेला आणि त्याला खऱ्या हिंदुत्वाची जाणीव करून देणे हेच त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठीच ते कार्यरत राहिले निरंतर. थोडक्यात सांगायचं तर टू कन्वर्ट हिंदू इंटू रियल हिंदू हे त्यांचं ध्येय होतं. आणि त्याच कार्याचं जो विस्तार आहे त्या विस्तारात परमपूज्य स्वामी सुघोषानंदजी हे एक भाग आहेत. त्यांनी आपलं पदवी प्राप्त केल्यावर, पदव्युत्तर झाल्यावर 2.5 वर्षाचा ब्रह्मलीन कोर्स केला, ब्रह्मचारी कोर्स केला आणि दीक्षा घेऊन ते 2000मध्ये फोंडा येथे आले. आणि तेव्हापासून आजपर्यंत ते ह्या कार्यासाठी टू कन्वर्ट हिंदू इंटू रियल हिंदू ह्या कार्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. तर चिन्मय मिशन फोंडा हे जे कार्य करत आहे त्यांच्या अथक परिश्रमाने 4च वर्षात तिथे आराधना आश्रम उभा झाला. खडपाबांध फोंडा येथे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि त्या संस्थेचं, त्या आश्रमाचं आचार्यपद स्वामी सुघोषानंदजी आजपर्यंत भूषवित आहेत आणि पुढेही ते चांगल्या पद्धतीने, चांगल्या ऊर्जेने भूषवतील याच्यात शंका नाही. मग ते नेमकं काय करतात, त्यांचं कार्य म्हणजे काय, तर त्यांचं कार्य जे आहे ते प्रत्येक वयोगटासाठी आहे. लहान मुलांसाठी बालविहार, स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, निवासी शिबिर, सहल असं निरंतर आयोजित होत राहतं. युवकांसाठी युवा केंद्र व मार्गदर्शन सत्र, देवी म्हणजे स्त्रियांसाठी देवी ग्रुप आणि पुरुषांसाठी स्टडी ग्रुप हे कार्य
चालू असतं. शिवाय श्रवण साधना, भजनाचे कार्यक्रम, सामाजिक कार्यात सहभागी होणे, रामायण, भागवत व भगवद्गीता याच्यावर प्रवचने देणे, हे निरंतर कार्य त्यांचं चालू असतं. आणि तुम्हाला आता लक्षात येईल, स्वामीजींनी इतकी तयारी केली आहे, म्हणजे ते एक चांगले गायक आहेत आणि संगीत प्रवचन ही त्यांची खूबी आहे. आणि ह्या कार्यातून ते आपलं कार्य किंवा गुरुदेवांचं कार्य पुढे नेत आहेत. तर ह्या अशा चिन्मय मिशन संस्थेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजेच अमृत महोत्सव. आणि अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने सर्वत्र जिथं जिथं चिन्मय मिशन आहे तिथं विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आणि आजचा हा सत्संग त्याचाच एक भाग आहे. तर हा जो पुढील कार्यक्रम आहे तो मी स्वामीजींनी पुढे न्यावा अशी त्यांना विनंती करते. आणि तत्पूर्वी आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. आपण वेळात वेळ काढून इथं अगदी वेळेवर पोचलात आणि आपण स्वामीजींना इथं म्हणजे त्यांचं स्वागत करू शकलो यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत, तसंच हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. मी सर्वांची आभारी आहे. पुन्हा एकदा सर्वांसाठी धन्यवाद. ते बंद करा. हरि ओम. तुम्ही शांतीपाठ म्हणतात नाही सदा, सुरुवात शांतीपाठाने करतात नाही सगळे. मराठीतून बोला चालेल का? अच्छा. सर्वप्रथम नवदुर्गा मातेला मी साष्टांग दंडवत करतो, तुम्हा सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या सत्संगाला प्रारंभ करतो. आपण सगळ्यांनी 3 वेळा ओंकार म्हणूया, शांतीपाठ म्हणूया आणि मग हनुमान रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, एक भजन आणि थोडंसं निरूपण आपण करू. असा कार्यक्रम असेल. सगळ्यांनी ताठ बसा, डोळे मिटा, दीर्घ श्वास, 3 वेळा ओम. सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं, सद्गुरुं ब्रह्मविद्वरं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.
कृष्णं वन्दे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। हरिः ओम। हरि ओम। खूप छान प्रस्तावना प्रतिमा अम्माने केलेली आहे। तर चिन्मय मिशनचं हे अमृत महोत्सवी वर्ष आता सुरू होत आहे आणि 2026 हे संपूर्ण वर्ष सुवर्ण महोत्सवी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही जगभर साजरे करणार आहोत। तर एक अजून थोडीशी माहिती देतो आणि आपण रामरक्षा स्तोत्राला सुरू करूया। तर 1951 मध्ये 23 डिसेंबर 1951 रोजी पूज्य स्वामी चिन्मयानंदजींनी आपल्या कार्याचा आरंभ केला होता। हिंदू धर्माच्या प्रचार कार्याचा किंवा शास्त्र ग्रंथावरती प्रवचन करणे हे त्यांनी आरंभ केलं। 1953 मध्ये चिन्मय मिशन संस्था ही जन्माला आली आणि त्यानंतर अविरत हे कार्य चालू आहे ज्ञानदानाचं। तर 2026 हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे सध्याचे जे चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख आहेत परमपूज्य स्वामी स्वरूपानंदजी यांनी आम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, उपक्रम सांगितलेले आहेत की प्रत्येक केंद्रामध्ये हे अवश्य करावे। तर ते 3 उपक्रम कुठले? तर एक आहे समष्टी श्री हनुमान चालीसा हवन आणि पारायण, हा पहिला उपक्रम आहे। दुसरा आहे समष्टी गीता पाठ किंवा पारायण आणि तिसरा आहे एक चिन्मय अमृत यात्रा म्हणजे एक यात्रा येणार आहे, एक बस येणार आहे आणि 3 गाड्या असतील। त्या बसीची डिझाईन अशी केलेली आहे की त्याच्यामध्ये स्वामीजींच्या जीवन व कार्याची एक प्रदर्शनी असेल आतमध्ये। स्वामी चिन्मयानंदजींनी जे काही गोष्टी वापरलेल्या आहेत, त्यांच्या पादुका असतील, त्यांचा डेस्क असेल, त्यांचे पेन, त्यांचे वस्त्र वगैरे ह्या त्या प्रदर्शनामध्ये असतील आणि ती यात्रा 300 दिवस संपूर्ण भारतभर भ्रमण करणार। 35,000 किलोमीटर ती धावणार आहे संपूर्ण भारत, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ। आणि ती गोव्यात पण येणार आहे, फोंड्यात पण येणार आहे। 14 ते 18 फेब्रुवारी ही गोव्यात आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी फोंड्यामध्ये त्या यात्रेचं आगमन होणार आहे आणि क्रांती मैदान येथे ती बस उभी असणार। तिकडे एक पब्लिक प्रोग्राम होणार आहे संध्याकाळी सकाळी। आणि हा हनुमान चालीसा जो उपक्रम आहे तो सुद्धा फोंडा केंद्रामध्ये 18 जानेवारी रोजी होणार आहे। हां, तर त्याची मग नंतर आपण सविस्तर माहिती देऊ तुम्हाला। तर ही आणि पॅम्पलेट पण तुम्हाला दिलेली आहे, तर ह्याची नोंद तुम्ही अवश्य करावी आणि वेळात वेळ काढून त्या दिवशी फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कुर्टी सगळ्यांना माहीत आहे, प्रसिद्ध आहे, तिथे हा उपक्रम होणार आहे मोठा शामियाना वगैरे घालून। आणि 27 वेळा हनुमान चालीसाचा सामूहिक पाठ होणार आहे आणि सामूहिक हवन पण आम्ही आयोजित केलेलं आहे। तर या सगळ्यांमध्ये तुम्ही सगळ्यांनी अवश्य उपस्थित राहावं हे आवाहन करण्यासाठी मी सगळ्या फोंड्यातील सगळ्या देवळामध्ये या दिवसात जात आहे। अच्छा, त्याचाच हा एक भाग आहे आणि तुमच्या बोरीवासियांचा मी खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही मला इकडे हा विषय मांडण्यासाठी संधी पण दिलेली आहे। तर आता आपण तुमच्या कार्यक्रमाप्रमाणे, तुमच्या साधनेप्रमाणे आता रामरक्षा स्तोत्राचं आपण सामूहिक पठण करूया। मग 3 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करू, एक थोडंसं लहानसं भजन घेऊ आणि थोडासा सत्संग आपण करू। ठीक आहे, असा हा कार्यक्रम असा होणार आहे। किती वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे? आता 6:30 वाजत आले। जनरली किती वाजे टोटल? 7:30पर्यंत चालेल का? चालेल ना, ओके, ठीक आहे। उशीर होत असेल तर मला तेव्हा हात वर करा, सांगा तर वेळ झाला म्हणून। ओके, रामरक्षा म्हणे आणि सगळ्यांनी बरोबर म्हणे। सार्थ श्रीरामरक्षा श्री गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्धनुमानकीलकम्
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं हृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारूढसीता मुखकमलनिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं यतं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ज्ञात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं रामकुटमण्डितं काशितोणभनुर्बाण पाणिन्नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयौ दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दौ दिव्यायुधौ पातु अग्निशकारमुखः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी सुग्रीवेशकटिः पातु सख्यिनी हनुमत्प्रभुः ऊरो रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स चिरायुसुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमा चारिणष्टद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धयः नमेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते नामङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामं रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां रामः सकलावनाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान्तनः प्रभुः पूर्णमौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ श्रीकृष्णार्जुनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येकौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ सत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ आत्तसज्जधनुषादिषुस्पृशौ अक्षयाशु गनिशङ्कसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणौ अग्रतः पतितदैव गच्छतां सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो विवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलिः काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः
जपन् नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणाहरिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताभय राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पूर्वो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानां भर्जनं सुखसम्पदां भर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरतमु रामाय तस्मै नमः रामं नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। हनुमान चालीसा म्हणजे ताल चालू करता मातशें एक पॉज जातलो थंय तुमचे मोबायल सायलंटार दवरा ह्या स्पिडीन म्हणपाचें आमकां ह्या तालाचे स्पिडीन म्हणपाचें मागीर सो यू हॅव टू मॅच युअर स्पीड विथ दीस येस सारकें आसा न्ही हां ब्लॅक बॉक्स हो
मागची अर्धी पट्टी साठी असते. एकदा माझ्यानंतर म्हणात तुम्ही श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जस लोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. Please repeat. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराज कांधे मूंज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे गाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति के ने बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम्हारो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद शारद सहित अहिसा यम कुबेर दिगपाल जहाते कभी कोविद कहि सकै कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लील्योताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघिगए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसारे सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज तुम्हारो आग तीनों लोक हांकते कांपै भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाथ रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे
क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे कोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे नाम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त सहाय और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटै मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई जो यह पढ़ै हनुमान चालीसा होय सिद्धिता के गौरीता तुलसीदास सदा हरि तेरा श्री जयनाथ हृदय महडेरा श्री जयनाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय गोरे भाई सब संतन की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अनेकदा म्हणूया बरे म्हणता तुम्ही व्यवस्थित सगळे तालार म्हण एकदा म्युझिक फाटल्यान उरता. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी हरनव रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तन जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर सति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगे कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंडित केसा हाथ वज्र ध्वजा विराज कांधे मूंज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे काज सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति के बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई. रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे कनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद शारद सहित अहिसा ब्रह्म कुबेर दिगपाल जहाते कभी कोविद कहि सकै कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु
लील्योताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेरी मुख माहि जलधि लांघि गए अजर जनाहि दुर्गम काज जगत में जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिन पैसारे सब सुखल है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आप तीनों लोक हांकते कांपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट से हनुमान छुड़ावे न क्रम भजन ध्यान जो लावे तब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे कोई अमित जीवन फल पावे चारों युग पर काम तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे सिद्धि नौ निधि के गाता असवर नील जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई अंत कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व दुख करई संकट कटै मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की जो सत बार पाठ कर कोई टूटहि बंदी महादुख होई जो यह पढ़ै हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि तेरा जय नाथ हृदय महाडेरा जय नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय और भाई सब संतन की जय। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र अभया विराज कांधे मूंज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिरहि दिखावा विकट रूप धरि भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे नाय सजीवन लखन जियाए वीर कुवीर हरषि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बढ़ाई
श्रीपती कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीचा नारद शारद सहित हरीचा कुबेर दिगपाल जहाते कभी कोविद कहीं लगे कहाँ से तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राज बदलीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय जग जग जाना युग सहस्र योजन पर भानु दिव्यवतारी मधुर फल जानु प्रभु मोद्रिका मेरे मुख माहि जल हृदय अचर जनाहि दुर्गम काज करत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे भोजन आज्ञा बिन पैसारे सब सुफल है तुम्हारी करना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आप तीनों लोक हाथ से कांपे आवे महावीर जगन्नाथ सुनावे नाशे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम भजन ध्यान जो लावे बर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा कौन मनोरथ जो कोई लावे कोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है परसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे सिद्धि नवनिधि के दाता दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दाता तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चिंतन करे हनुमत तेरी सर्व करे संकट कटे मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करम गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई भूखली बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा जय नाथ हृदय महाडेरा जय नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित जय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। हरि आम्ही आता रामरक्षा स्तोत्राचा पाठ केलो, त्याच्यानंतर 3 वेळा हनुमान चालिसा पाठ केलो. अमृत महोत्सवी वर्षासाठी म्हटलं की आम्हाला 3 उपक्रम करायला सांगितलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती. 1 लाख लोकांना एकत्र आणून तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करा, संपूर्ण गीताचा पाठ करा, असं सूचना आम्हाला आलेल्या आहेत. तर आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. कमीत कमी 5,000 लोकांना एकत्र आणून फोंड्यामध्ये हनुमान चालिसाचा पाठ व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि देवीच्या चरणी मी अर्पण करतो. त्यांनी ही पूर्ण करावी अशी माझी मनापासून प्रार्थना. आणि आपणा सर्वांचा पण सहयोग पाहिजे, सहकार्य पाहिजे. हा कार्यक्रम कधी होणार आहे तुम्हाला आम्ही
जाहिरात दिलेल्या आहेत. 18 जानेवारी 2026. वेळ काय आहे? सकाळी 8 वाजता पूजेला आरंभ होणार आहे. हनुमंताची पूजा होणार आहे. नवग्रह वगैरे स्थापन होते तिकडे. आणि हवन जे आहे आणि हवनासोबत पारायण सामूहिक पाठ होणार आहे. तो 9 वाजता बरोबर सुरू करणार आहोत. तर किती वेळा पाठ होणार आहे? एकूण 27 वेळा आम्ही हनुमान चालिसाचा पाठ तिकडे करणार आहोत. रविवार आहे त्या दिवशी 18 तारखेला. आणि 3 वेळा हनुमान चालिसा म्हटले की एक बॅच उठणार. म्हणजे 27 हवनकुंड स्थापन केले जाणार. 27 + 1 28. एक पार्थिव असणार आणि बाकीची सगळी लोखंडाची. तर 3 आवर्तनं झाले की एक बॅच उठणार आहे. मग परत नवीन बॅच 27 ठिकाणी अजून 5-6 लोक एकत्र बसू शकतात. एव्हरी 3 आवर्तन्स नवीन बॅच येणार आहेत. असे 9 त्रिक 27 9 बॅचेस होतील. त्याच्यात आम्ही 5 ते 6 लोक एकत्र एका वेळी बसू शकतात. जवळजवळ 1200 लोक टोटल ह्या आमच्या गणिताप्रमाणे करू शकते. अच्छा, 1100 ते 1200 लोक आहुती देऊ शकतात त्या दिवशी, जशी आमची व्यवस्था असेल. तुम्ही सगळ्यांनी या. ऑनलाईन त्याचं रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही करा. तुमचे नाव नोंदणी करा. तुम्हाला कुठला स्लॉट पाहिजे ते पण आम्ही लिहिलेलं आहे. 9 ते 9:15, 9:15 ते 9:30, 9:30 ते 9:45, 9:45 ते 10 असं तिकडे आहे. यू कॅन फॉर्म QR कोड स्कॅन केला की तुम्ही रजिस्टर करू शकता. अच्छा, आता हनुमान चालिसाच का आणि हनुमान चालिसा पाठ केल्याने काय काय फायदा होतो ह्या आत्ताच वाचलेलं आहे आपण सगळ्यांनी, पण किती लक्ष दिलं माहीत नाही. पण त्याचा आपण थोडक्यात विचार करूया, चिंतन करूया. तर सगळ्यात मोठा फायदा काय? वेगळ्या वेगळ्या स्तोत्रांची वेगळी फलश्रुती दिलेली असते बघा. एक असते लौकिक फळ. पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्. यांना पुत्र नाही, आपत्ती नाही, त्यांना पुत्रप्राप्ती होते. कोणाला नोकरी नसेल त्यांना नोकरी मिळते. कोणाला धन नाही, धनार्थी लभते धनम, धन नसेल त्यांना धन मिळतं. असे फळं असतात ना. आणि ज्यांची मोक्षाची इच्छा आहे त्यांना मुक्ती पण मिळते. तर ह्या हनुमान चालिसामध्ये अशीच फळं आहेत. लौकिक, पारलौकिक, अलौकिक सगळी प्रकारची फळं आपल्याला भेटू शकतात. तर सगळ्यात मोठं फळ काय आहे म्हणून सांगा बघू. आपल्या स्वरूपाशी एकत्र होणं हे सगळ्यात मोठं फळ आहे. अच्छा, और मनोरथ जो कोई लावय सोई अमित जीवन फल पावय असं म्हटलेलं आहे. अमित जीवनचं फळ काय आहे? अनंत, असीम असं फळ जे कळे असेल तर या मरणाच्या बंधनातून आपण मुक्त व्हावं. याच्याहून मोठं, मुक्तीपेक्षा मोठं अजून कुठलंच फळ असू शकत नाही ज्ञानमार्गाच्या दृष्टीने. अच्छा, आणि भक्तिमार्गाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं फळ काय आहे? म्हणजे जो भक्त आहे, तर आपला जो उपासक आहे, उपास्य आहे, त्याच्या चरणी त्याला दृढ भक्ती प्राप्त व्हावी. हे सगळ्यात भक्तीच्या रूपाने मोठं फळ आहे. तर हनुमान चालिसा पाठ केल्याने आपल्याला काय मिळणार आहे? जन्म मरणाच्या बंधनातून मुक्ती मिळणार आहे. हे सगळ्यात मोठं फळ आहे त्याचं. अच्छा, आणि दुसरं काय मिळेल? हनुमंताच्या चरणी आपल्याला भक्ती प्राप्त होईल. हनुमंत आपल्याला रामापाशी घेऊन जाणार. तर त्यांचे इष्ट म्हणजे श्री रामजी, प्रभू रामचंद्र, त्यांच्या चरणीसुद्धा आपल्याला भक्ती प्राप्त होणार आहे. ही त्याची भक्तिपूर्ण अशी फळं आहेत. आणि अजून काय मिळणार ते म्हटलं आहे की काही लोकांना काही शारीरिक रोग असतात, काही मानसिक रोग असतात, काही पीडा वगैरे किंवा साडेसाती वगैरे लागलेली असते. त्यापासूनसुद्धा समजा मुक्ती पाहिजे असेल तर हनुमान चालिसा हे एक रामबाण औषध आहे. नासय रोग मिटाय सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. तर रोग म्हणजे काय? आदी आणि व्याधी. आदी म्हणजे काय? मानसिक रोग. व्याधी म्हणजे शारीरिक रोग. यांच्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते जर आपण निरंतर हनुमत वीरा या हनुमान चालिसाचा पाठ केला, हनुमंताचं स्मरण केलं तर हे पण होऊ शकतं. असं कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी श्रद्धा ठेवून हनुमान चालिसाचा पाठ केला आणि ते रोगापासून त्यांची मुक्ती झालेली. अच्छा, ठीक आहे. हनुमान चालिसा गोस्वामी तुलसीदासजींनी का लिहिली त्याच्यावरती 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे ही, ते खूप आजारी होते म्हणे एक वेळा. तर त्यांनी काय केलं, त्यावेळी त्यांनी हनुमान चालिसाची रचना केली आणि त्याचा पाठ सुरू केला आणि ते त्या रोगापासून मुक्त झाले. असं एक कथा येते.
आणि दुसरं काय आहे, मिटाई सब पीरा असं म्हटलेलं आहे. पीरा म्हणजे काय, म्हणजे पिढा. अच्छा, र आणि ड भेद. तर पिढा म्हणजे कुठली पिढा, आपल्या ग्रहाची पिढा असते बघा, त्या शनीची 7.5 असते. आपल्या आपण समजा 75-80 वर्षापर्यंत जगू तर 2 वेळा तरी शनीची काय 7.5 आपल्याला एका जन्मात लागू शकते कमीत कमी. अच्छा, आणि त्यावेळी खूप त्रास होत असतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, ॲजिटेशन्स खूप होतात, अचानक कुठून तरी एक नवीन रोग उत्पन्न होतो. अच्छा, पण त्याच्यापासून मुक्ती पाहिजे असेल तर काय म्हणावं आपण, हनुमान चालिसेचा पाठ करा. हां, तर ते शनीची पीडा कशी काय मुक्त, शनी पीडेपासून आपण कसं काय मुक्त होऊ शकतो. एक कथा येते रामायणात. असं म्हणतात की जेव्हा हनुमंत लंकेमध्ये गेले आणि रावणाचा रुबाब बघितला त्यांनी, सगळे देवता त्यांना असे नमस्कार करून उभे होते, कारण त्यांनी स्वर्गावरती पण विजय प्राप्त केला होता. तर हे शनी जे देव आहेत हां, त्यांना असं म्हणतात की त्यांनी आपल्या आसनाच्या खाली डांबून ठेवलं होतं. आता ह्या लोकांनी काय केलं, हनुमंतांनी अशोक वाटिका सगळी नष्ट केली, म्हणून त्यांना आता काय पनिशमेंट दिलं पाहिजे, म्हणून शिक्षा केली पाहिजे. म्हणून त्यांच्या शेपटीला त्यांनी तेलात बुडवलेली अशी वस्त्र गुंडाळली आणि त्याला अग्नी लावला. तेव्हा हनुमंत आपल्या बंधनातून मुक्त झाले. त्यांना बांधून ठेवलं होतं, ते शरीर मोठं केलं, सगळे मुक्त झाले आणि त्याच शेपटीने सगळी लंका जाळू लागले. अच्छा, आणि एका महालातून दुसऱ्या महालावरती उड्या मारू लागले. तर असं म्हणतात की त्यांनी त्या रावणाच्या सिंहासनावर सुद्धा एक अशी लात मारली म्हणे, आणि ते सिंहासन उलटं पडलं आणि त्याच्या खाली कोण होता, शनिदेव. तो मुक्त झाला आणि खूप खुश झाला तो, कारण त्याच्यावरती सुद्धा रावणाने आपलं हे केलं होतं, वर्चस्व केलं होतं. आणि त्याने एक आशीर्वाद दिला, काय, जो शनिवारी या हनुमंताच्या देवळात जाणार, त्याला प्रदक्षिणा करणार, तेल अर्पण करणार, त्याला माझी बाधा होणार नाही. म्हणून आपण काय करतो बघतो बघा, जास्तीत जास्त गोव्यात, महाराष्ट्रात, गुजरातमध्ये शनिवारी लोक मारुतीच्या देवळात जातात. हां, आणि खरं म्हणजे मारुतीचा वार हा मंगळवार आहे, कारण मंगळवारी मारुतीचा जन्म झाला होता. पण शनिवारी का जातो, कारण शनीची बाधा आपल्याला होऊ नये म्हणून आपण शनिवारी जात असतो. तर असा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून म्हटलं आहे नासय रोग मिटाय सब पीरा. पीरा म्हणजे पीडा आहे, 7.5 कुठल्याही ग्रहाची दशा असं तुम्हाला दुर्दशा म्हणून, तर ती सगळी नष्ट होऊ शकते हनुमंताच्या सतत स्मरणाने. तर अजून काय फायदा होतो हनुमान चालिसा म्हटल्याने, तर ते म्हणतात की भूत पिसाच निकट नहीं आवै, महावीर जब नाम सुनावै. भूत आणि पिशाचसुद्धा तुमच्या जवळ येऊ शकणार नाही, हे येत नाहीत. म्हणजे काय केलं तर महावीर महावीर असं तुम्ही जोराजोरात म्हटलं ना तर भूत पिशाच पळून जाणार म्हणे. असं का म्हटलेलं आहे की हनुमान चालिसा म्हटल्याने किंवा हनुमंताचं स्मरण केल्याने किंवा महावीर म्हटल्याने भूतपिश वगैरे पळून जातील. तर बघा हनुमान कोणाचे अवतार आहेत, रुद्र अवतार म्हणतो ना आपण त्यांना. 11वा रुद्र म्हणतात हनुमंताला, महादेवाचाच अवतार आहे. आणि महादेवाचे गण कुठले आहेत, कोण असतात त्यांच्या गणात, सगळे भूतपिशाचे विचित्र लोक असतात की नाही. सगळे त्यांची वारात चालली होती, तुम्हाला माहीत असेल कथा भागवतात येथे, शिवपुराणामध्ये. हे सगळे भूतपिशाच वगैरे नाचत होते तिकडे यांच्या वरातीमध्ये. कोणी एका डोळ्याचा असेल, कोणी एकाच हाताचा, कोणी एकच पायाचा, सगळे विचित्र सगळे सांगाडे हे सगळे नाचतात. हे सगळे त्यांचे गण आहेत. अच्छा, तर जेव्हा आपण हनुमान चालिसा म्हणतो तर हे गण काय म्हणतात, अरे हा तर आमच्या पात्रवांचं नाव घेत आहे. हनुमान कोण आहेत, शंकर सुवन असं म्हटलेलं आहे, शंकर स्वरूप आहेत ते. तर शंकराचं नाव घेतो असं जेव्हा त्यांना कळतं ते काय म्हणतात, त्याच्या वाटेला जाऊ नये आपण. आपण रस्त्याने जातो समजा गाडी घेऊन किंवा स्कूटर घेऊन, समजा हेल्मेट नाही धारण नाही केलं, पोलिसांनी अडवलं, तुम्ही काय म्हणतो, साहेबा ओळखता चीफ मिनिस्टर हवे लावू, हे नाका चालतो मग ट्रान्सफर मारणार माझी म्हणून. तर पात्राला ओळखतो असं कळलं की तो त्याच्या वाटेला जात नाही.
तर सगळ्यात मोठा पात्र कोण आपला महादेव, देवों के देव महादेव, त्यांचेच हे रूप आहेत. तर त्यांचं नाव घेतो असं त्यांना कळतं, तेव्हा ते भूतपिशाचसुद्धा तुमच्या वाटेला येणार नाही. बरं, महत्त्वाचं काय आहे की जेव्हा हनुमान चालिसा आपण म्हणतो नित्य, तेव्हा आपलं मनोबल वाढतं. आणि भूतपिशाच वगैरे जे आहेत ना, हे कोणाला पकडतात माहीत आहे? त्यांचे म्हणजे मेंटली वीक असतात ना, कमजोर मन असतं एकदम, त्यांना ते लगेच ग्रसतात. सो हनुमान चालिसा विल मेक यू व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग मेंटली. मग एकदम मन ताकदवर असेल तर कुठलाही रोग, मानसिक शारीरिक काही असो, आपण ते आपल्या जवळ येऊ शकत नाही. मनातून सुद्धा आपण संकल्प केला ना की मी बरा आहे, मी बरा होणार, तर असाध्य रोगसुद्धा निवारण होऊ शकतो. तसंच हनुमान चालिसा म्हटल्याने आपल्याला हे मनोबल प्राप्त होतं. म्हणून आपण सतत हनुमान चालिसा म्हटली पाहिजे. आपल्या मुलांना पण सांगितली पाहिजे. नाहीतर आपण भीती घालत असतो मुलांना की बाहेर जाऊ नको, ते भूत पकडणार तुला, असं कधीच करू नये. अच्छा, त्यांना निर्भय बनवलं पाहिजे, देवाचा आधार दिला पाहिजे, नामाचा आधार दिला पाहिजे. तर भूत पिसाच निकट नहीं आवै, महावीर जब नाम सुनावै. बरं, अजून काय मिळतं? तर एक श्लोक आहे, आम्ही आता सुरुवातीला म्हटलं होतं बघा, बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वंच हनुमत स्मरणात भवेत. तर हनुमंताच्या स्मरणाने आपल्याला 8 गोष्टी मिळतात. कुठल्या आहे? एक बुद्धी मिळते आपल्याला. अच्छा, मनुष्य का म्हटला जातो? कारण त्याच्यामध्ये बुद्धी आहे. बुद्धी म्हणजे काय? विवेक बुद्धी, बरं वाईट, नित्य अनित्य, सत्य असत्य हे जाणून घेण्याची क्षमता आहे. विवेक बुद्धी ती आपली अजून तीव्र होते, तेजस्वी होते. हनुमंताच्या स्मरणाने बुद्धी प्राप्त होते. मग काय? बलम, बळ म्हणजे काय? शारीरिक बळ. हनुमंताला बघितलं की पहिली गोष्ट आपल्याला काय नजरेत येते? त्यांचे शारीरिक बळ ना. त्यांना 8 पॅक होते आमचा फॅमिली पॅक, त्यांच्यामुळे 8 पॅक होते त्यावेळी, असं म्हणतात. तर नित्य व्यायाम करणारे होते ते. म्हणून समर्थांनी सुद्धा जेव्हा या व्यायामशाळा सुरू केल्या संपूर्ण महाराष्ट्रात, त्यांनी कोणाची स्थापना केली? हनुमंताची स्थापना केली. 11 मारुती आहेत ना, कितीतरी आहेत, म्हणून 11 प्रसिद्ध आहेत समर्थांनी स्थापन केलेले. तिकडे व्यायामशाळा सुरू केल्या, उपासना करायला लावली लोकांना, मारुती स्तोत्राची रचना केली. स्तोत्र म्हणा, हनुमंतासारखे चरित्र संपन्न व्हा आणि हनुमंतासारखे काय बलशाली पण व्हा. बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम असं म्हटलं आहे. बळ असलं पाहिजे, पण त्या बळाबरोबर काम आणि राग नसला पाहिजे. ते बळ माझं बळ आहे असं भगवान कृष्ण म्हणतात. तर बलम, यशः, यश म्हणजे काय? तुमची सर्वत्र कीर्ती पसरेल. यू विल बिकम व्हेरी फेमस, वेल नोन पर्सन. हनुमंतासारखे. हनुमंताला कोणी ओळखत नाही असं कोणी नाही आहे. आणि हनुमंत असे एक देव आहेत जे सगळ्यांचे प्रिय आहेत. नो कॉन्ट्रोवर्सी अबाउट हनुमान. काही देवाबद्दल असू शकते काही कॉन्ट्रोवर्सी, पण ही इज वन सच गॉड की त्यांना ते सगळ्यांचेच असे प्रिय आहेत. आणि तरी त्यांच्या चरित्रावर कुठलंच लांछन नाही आहे. यशः, अच्छा, तुम्ही कीर्तिमान होणार. धैर्यम, धैर्य म्हणजे धारणशक्ती. कठीण प्रसंगातसुद्धा आपल्या जे काही ध्येय आहे, आपलं जे चरित्र आहे, आपले काही व्हॅल्यूज आहेत, मूल्य आहेत, त्याच्यावरती अटळ राहणे म्हणजे धैर्य. हे धैर्य पण आपल्याला प्राप्त होतं. निर्भयत्वम म्हणजे आपली भीती जाते. भीती वाटत असेल कुठलीही, अच्छा, लोक क्या कहेंगे. सुवर्णाचे आता काय रेट्स वाढल्या नाही, सोनं खूप महाग झाले. लोक लग्न वगैरे व्हायचे असेल, त्या आईवडिलांची हालत खराब होते वाढले की. हा ग्राफ वरती गेला सोन्याचा, त्यांची चिंता वाढते, तर कसं होणार. तर निर्भयत्वम. अच्छा, एकदा असं झालं की ही हनुमान चालिसाची रचना कशी झाली त्याच्यामागे एक सुंदर गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो मी. जेव्हा तुलसीदासजी तरुण होते, आपल्या गुरुकुलामध्ये शिकत होते. तरुण म्हणजे 15-16 ह्या वयोगटात होते. काशीमध्ये शिकत होते गुरुकुलामध्ये. आणि सगळे लोक त्याची टर उडवायचे. ते एकदम
भक्त टाईपचे व्यक्ती होते खूप. अच्छा. तर ते म्हणत होते की हनुमान माझी सतत रक्षा करतात, मी कोणाला घाबरत नाही. अच्छा. तर हे सगळे म्हणाले की प्रूव्ह करून दाखव, सिद्ध करून दाखव, खरंच हनुमान तुझी रक्षा करत असतील तर. तर म्हणाले हो हो, तुम्ही सांगा काय पाहिजे तर मी प्रूव्ह करू शकतो. तर ते म्हणाले अमावास्येच्या रात्री तुम्हाला हरिश्चंद्र घाटावरती तिकडे एक जंगल आहे आणि तिकडे जंगलात आतमध्ये बाबा भोलेनाथांचं एक मंदिर आहे. तिकडे तुला रात्री 12 वाजता जावं लागेल आणि त्या देवळाची घंटी वाजवून परत यावं लागेल. तेव्हाच आपण मानू की तुला भीती वाटत नाही, तुझी रक्षा करतो हनुमान, दॅट वी विल ॲक्सेप्ट, अदरवाईज नो. जेव्हा म्हणाला तर जोशात देव म्हणाला हो 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 हो, त्याच्यात काय आहे, दाखवतो जाऊन. आणि ती ठरली त्यांनी. पुढची अमावास्या जेव्हा आली ते म्हणाले चला आता आपण जाऊया रात्री. आणि गुरुजींना न सांगता हे गेले सगळेजण. 10-11 वाजता हे ते सीमेवरती आले जंगलाच्या. आता म्हणाले जा आतमध्ये. आणि त्यावेळी काही इलेक्ट्रिसिटी वगैरे काय नव्हती त्यावेळी, बुडूप काळोख अंधार एकदम. आता जा एकटाच, आणि काय टॉर्च वगैरे काही नाही, मशाल वगैरे नाही, एकटाच जायचं, चालत जायचं पायी आणि परत यायचं. तर हा गेला, तावाने हा गेला आणि भगवंताचं नाव घेत हा गेला. पण एक क्षणी मध्ये पोचल्यानंतर म्हणे तिकडे एवढा गुडूप काळोख होता आणि ते काय घुबडं वगैरे भयानक आवाज करत होती, ते रातकिडे किर 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 एकदम खूप भयानक असा आवाज होता. अच्छा. एक क्षणासाठी त्याला म्हणे अशी भीती वाटते ना आपल्याला, अंग काट्टा म्हणतात नाही, दचकलं एकदम ते. पण दुसऱ्या क्षणी त्यांनी हनुमंताचं तीव्र स्मरण केलं आणि त्या स्मरणात म्हणे संपूर्ण हनुमान चालीसा प्रस्फुटित झाली तिकडे त्यांच्या मुखातून. भूत पिसाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासै रोग मिटै सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. अशी संपूर्ण हनुमान चालीसा त्यांनी तिकडे म्हटली, रचली. आणि त्या देवळात पोचले ते 12 वाजता. जोराजोरात घंटी वाजवली आणि सगळ्यांना ऐकू गेली तिकडे पण, जवळजवळ 1 किलोमीटर बाहेर. आणि परत चालत आले. जेव्हा आले तर सगळ्यांनी त्यांना उचलून घेतलं, खांद्यावरती नाचू लागले, अरे तू जीत गया, मान गे तेरा लोहा, तू खरंच निर्भय आहे, खरंच तुझी मारुती रक्षा करतात, असं सिद्ध झालं. मग त्याच्या वाट्याला त्याच्यानंतर कोणी गेले नाही म्हणे. म्हणून म्हटलं आहे निर्भयत्वम. भीती वगैरे वाटत असेल तर काय केलं पाहिजे, मुलांनी हनुमंताचं नाव घेतलं पाहिजे, हनुमान चालीसा म्हणायला लावा मुलांना. आजकाल मुलं अशी असतात की एका बेडरूमातून दुसऱ्या बेडरूमामध्ये रात्री जाऊ शकत नाही. की बेडरूमातून त्यांना सांगितलं की किचनमधून काहीतरी आणरे वाळू आणि बैदिस्ता आई म्हणतात. अशी पोरं असतात आपली. त्यांना असं आध्यात्मिक काहीतरी दिलं पाहिजे, सो दॅट येस तुम रक्षक काहू को डर ना, असा आधार दिला पाहिजे आपण. भगवंत आहे तुझ्या पुढे, तुझ्या मागे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी पण नाही, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, सगळीकडे अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायण स्थित. सगळीकडे हनुमान आहे, तुझी रक्षा करतो, वर खाली लेफ्ट राईट, आगे पिछे सब जगह पे. तर निर्भयत्व, अरोगता म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा रोग तुम्हाला होत नाही, म्हणजे आरोग्य मिळतं, स्वास्थ्य लाभ होतो. अजाड्यम, अजाड्यम म्हणजे काय, आळस. हा सगळ्यात मोठा रोग आहे, उठायला होत नाही. सगळं रिमोट झालेलं आहे, सगळं ऑनलाईन झालेलं आहे, सगळं मोबाईलवरती सगळं काही गोष्टी आजकाल. म्हणून एक आळस नाही, ती आपली चपळता असते ना, जे काय असतं ती स्फूर्ती, ती मुलांची सगळ्यांचीच कमी झालेली आहे म्हणा एकंदरीत लाईफस्टाईलमुळे. तर हे आळससुद्धा हनुमंताच्या स्मरणाने कमी होतं. अजाड्यम. फिर मग काय म्हटलं आहे, वाक्पटुत्वंच. आणि वाक्पटू म्हणजे काय, आपण उत्तम वक्ता बनू शकतो. तर नित्य हनुमंताचं स्मरण केलं, त्यांचं खूप वक्तव्य खूप चांगलं होतं म्हणे, ऑरेटरी खूप छान होती. जेव्हा ते पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांना भेटले तर रामचंद्रांना त्यांनी परिचय विचारला, तुम्ही कोण दोघे. तुम्हाला बघितल्यावर तर असं वाटतं की तुम्ही तपस्वी आहात, पण तुमची शरीरयष्टी बघितली की वाटतं की तुम्ही तपस्वी नाही, तुम्ही कोणीतरी थोर आहेत, राजपुत्र आहात असं वाटतं. पण काही समजत नाही, जरा सांगा बघू, तुमचा परिचय द्या. तेव्हा रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, मला वाटतं की हा जो ब्राह्मण रूपात आलेला आहे आणि भरपूर काय
व्याकरणाचा अभ्यास केलेला असेल, याची भाषेमध्ये खूप शुद्धी आहे, एकसुद्धा वाक्य अचूक बोललेलं नाही आहे, भावामध्ये शुद्धी आहे. तर नवव्याकरण पंडित असं म्हटलेलं आहे त्यांना. सो ही वॉज व्हेरी गुड स्पीकर. ही कुड कन्व्हिन्स पीपल थ्रू हिज ऑरेटरी. लंकेमध्ये गेले, अशोक वाटिकेमध्ये सीतामाईला त्यांनी प्लस काय मी रामदूत आहे हे कन्व्हिन्स करण्यासाठी खूप मोठा हे होतं, ते चॅलेंज होती, हो की नाही. त्यांना आधी वाटलं हा कोणीतरी मायावी असेल, मला फसवायला आला, पण रामदूतमय मातु जानकी सत्य सपत करुणा निधानकी असं म्हणते त्यांनी. करुणा निधान हा शब्द वापरला, तेव्हा जानकी माता समजली की हा खरंच रामाचा भक्त आहे, दूत आहे. सो वाक्पटुत्वम हनुमत स्मरणात भवेत, अशा 8 गोष्टी मिळतात. बरं अजून काय प्राप्त होतं, तर त्याने म्हटलेलं आहे की अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता. तर जानकी मातेने त्यांना म्हणे काय म्हटलेलं आहे, अष्टसिद्धी देणारे तुम्ही होणार आहात आणि 9 प्रकारचे निधी पण तुम्ही लोकांना दान करू शकता, अशी पण त्यांची महिमा सांगितलेली आहे. अबे अष्टसिद्धी म्हणजे कुठल्या आहेत, या योगशास्त्रामध्ये 8 प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे का? अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, हे 8 सिद्धी आहेत. अणिमा म्हणजे काय, अणुसारखं छोटं होणं, सूक्ष्म रूपधरी, सिंहही दिखावा. महिमा म्हणजे काय, महान. गरिमा, महिमा म्हणजे महान होणं, एकदम विशाल, देह विशाल, परमहरू आई. मग गरिमा म्हणजे काय, शरीराचा छोटासा भाग खूप भारी करणं एकदम. त्याने आपली ती शेपूट जी आहे एकदम भारी केली होती ना महाभारतात, आणि त्या भीमसेनाला सांगितलं की तू उतरून बाजूला ठेव, मी एकदम हाताला झाला आहे. याने सगळी शक्ती लावली पणाला, पण काय सरकवूसुद्धा शकला नाही, एवढी भारी करून टाकली होती. शरीराचा एवढासा भागसुद्धा खूप भारी करणं, ही याला म्हणतात गरिमा सिद्धी. मग काय लघिमा म्हणजे काय, अणिमा, गरिमा, लघिमा, लाईट वेट होणं. शरीर मोठं असतं पण त्याला काय, जसं कापूस असतो ना, आकार मोठा पण वजन काहीच नसतं बघा, तसं पण ती पण एक सिद्धी आहे. प्राप्ती म्हणजे काय, इकडे बसून दुसरीकडे काय चाललं आहे सगळं बघता येतं, विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट्स. नाही इंटरनेट आणि काय ना, मोबाईल विदाउट टी व्ही काय ना, बट विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट्स यू कॅन सी इवन स्वर्गामध्ये काय चाललं आहे ते बघू शकतं. ही एक सिद्धी आहे. प्राकाम्य किंवा प्राकाश्य म्हणजे शरीरातून सुद्धा प्रकाश बाहेर निघणं, किंवा इच्छित वस्तू प्राप्त होणं. प्राप्ती, प्राप्ती म्हणजे इच्छित वस्तू आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त करता येतं आपल्याला. प्राप्ती, प्राकाम्य. ईशित्व आणि वशित्व म्हणजे काय, ईशित्व म्हणजे काय, सगळ्यावरती शासन करणे. तर हनुमान सगळ्याच्या हृदयसिंहासनावरती राज्य करत होते. आणि वशित्व म्हणजे सगळ्यांना वश करणे, आपल्या म्हणजे संमोहन वगैरे असतात बघा शास्त्र. तर अशा ह्या 8 सिद्धी, अष्टसिद्धी. तर त्याचं दुसरं आपण आपले गुरुजी म्हणतात अष्टसिद्धी म्हणजे हे बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटुत्वच. एका साधकाने ह्या प्रकारे विचार केला पाहिजे, म्हणे ह्या सिद्धी मागितल्या पाहिजेत, न की हे मोठं होणं, लहान होणं हे. अच्छा. आणि नवनिधी म्हणजे काय, नवनिधी म्हणजे ते सगळे हिरे, माणिक, मोती, खर्व, पद्म वगैरे काय काय आहे त्याच्यात. 9 प्रकारचे निधी आहेत, सगळे प्रेशियस स्टोन्स आहेत ना, हे सगळे तुम्हाला मिळू शकतात. पाहिजे का, हे लग्ना बिग्ना होता सण बरं एक घालूनच पाहिजे, निघा गळ्या मुदी करपायचे. सो दिस इज वन. पण आपले गुरुजी म्हणतात की नवनिधी म्हणजे काय, नवधा भक्ती. हनुमंताकडे जाऊन नवनिधी मागणे म्हणजे काय मागणे, सांगा बघू. ध्रुवाने दिलेल्या, ध्रुव नाही, प्रल्हादाने कुठल्या दिल्या होत्या भक्ती, 9 प्रकारच्या भक्ती सांगा. 9 भक्ती कुठल्या सांगा, पहिली सुरुवात करा. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. तर ह्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत ना, तर त्या पाहिजे तर तुम्ही हनुमंताकडे तुम्ही मागा. आणि हनुमंत स्वतः कुठल्या भक्तीचे प्रवर्तक आहेत, दास्य भक्ती. रामांची त्यांनी दास्य भक्ती केलेली आहे.
तर ॲज स्पिरिच्युअल सीकर्स वी शुड आस्क ऑल दिस थिंग्स, नॉट ऑल अदर वर्ल्डली थिंग्स. ओके. तर अष्टसिद्धी नवनिधिके दाता असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. तर ह्या गोष्टी आपण मागितल्या पाहिजेत. आणि सुरुवातीला पण आपण जो दोहा बघितला तर गोस्वामी तुलसीदासांनी काय मागितलेलं आहे, काय म्हटलं आहे त्यांनी, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनऊ रघुवर विमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. मी माझ्या या मनरूपी आरशाला साफ करतो म्हणे गुरूंच्या चरणाच्या रजातून, आणि त्या रघुवरांचं जे चरित्र आहे त्याचं मी गान करतो, ज्याच्यामुळे मला काय मिळेल, जो दायक फलचारी, ज्याच्यामुळे मला 4 पुरुषार्थ प्राप्त होतील, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि मग काय, बुद्धिहीन तनु जानी, की मी स्वतःला खूप बुद्धिहीन मानतो आणि हनुमंता तुझं मी स्मरण करतो, सुमिरव पवन कुमार, आणि मला काय भेटो, काय मिळो, बल बुद्धी आणि विद्या. बल म्हणजे शारीरिक बल, नैतिक बल, धर्माचं बळ, बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी, नित्य अनित्य सत्य असत्य, योग्य अयोग्य हे समजण्याची बुद्धी, आणि विद्या, विद्या म्हणजे काय, बुद्धी असेल तर आपण विद्या संपादन करू शकतो, नॉलेज. आणि सगळ्यात मोठी विद्या कुठली सांगा बघू, या विद्या सा विमुक्त आहे, जी आपल्याला मुक्त करते जन्म मरणाच्या बंधनातून, ती विद्या तुम्हाला हनुमंताच्या चरणी अवश्य मिळेल. एकदा रामचंद्रांनी हनुमंताला विचारलं म्हणे, तू माझी एवढी सेवा करतो, जरा सांग बघू माझा आणि तुझा काय संबंध आहे. तर ते म्हणाले, देहबुद्ध्या तु दासोहम जीवबुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. तर म्हणे देहाच्या दृष्टीने विचार केला तर मी कोण आहे, मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे स्वामी आहात. अच्छा, यू आर अ मास्टर, आय एम युअर सर्वंट. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीवाच्या दृष्टीने विचार केला तर मी एक जीवात्मा आहे आणि मी तुमचा अंश आहे. तुम्ही पूर्ण आहात, त्या पूर्णाचा मी एक अंश आहे. तसं तुम्ही समुद्र आहात, मी त्या समुद्राचा एक अंश म्हणजे एक लाट आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम, आत्माच्या दृष्टीने विचार केला की तुम्ही आणि मी दोघे एकच आहात. असे लाटसुद्धा काय आहे, पाणीच आहे, आणि मोठा सागरसुद्धा काय आहे, तो पण पाणीच आहे ना, द्रवरूप आहे दोन्ही. तर त्या तत्वरूपात दोघे एकच आहेत. रामसुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे, हनुमंतसुद्धा सच्चिदानंद स्वरूपच आहे. इति मे निश्चिता मती, दिस इज माय क्लिअर डिटर्मिनेशन. एवढं स्पष्ट ज्ञान होतं हनुमंताचं. तर सगळ्या प्रकारचं ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. जय हनुमान ज्ञान गुणसागर असं म्हटलेलं आहे त्यांना. तुम्ही हनुमंता तुमचा जय जयकार असो, तुम्ही ज्ञानाचे सागर आहात, गुणाचे सागर आहात. जय कपीसती हो लोक उजागर, तुम्ही तिन्ही लोकांमध्ये उजागर आणि प्रसिद्ध आहात असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं कार्य केलं कुठलं केलं त्यांनी, रामदूत, रामाचे दूत झाले. रामाची सेवा करणे हे त्यांचं जीवनाचं सगळ्यात मोठं कार्य होतं. जेव्हा अवतार समाप्त झाला रामचंद्रांचा आणि ते सगळ्या अयोध्यावासियांना घेऊन शर्यीमध्ये प्रवेश करू लागले, तेव्हा हनुमानसुद्धा म्हणाले, मी पण तुमच्याबरोबर येतो म्हणे, साकेत धामामध्ये येतं वरती. तर रामाने म्हटलं, नाही तू यायचं नाही म्हणे, तू इकडेच थांब. मी काय करू इकडे थांबून, म्हणे तू इकडे थांब आणि माझ्या नावाचा जप कर, नंबर 1. दुसरं, जिथे जिथे माझी कथा चालेल तिथे तिथे तू जायचं आणि ती कथा श्रवण करायची. आणि जिथे जिथे माझा भक्त संकटात असेल तेव्हा तुला तिकडे जावं लागेल आणि संकटातून त्याची मुक्ती करावी लागेल. आणि तो श्लोक आहे खूप प्रसिद्ध, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पबारी परिपूर्णलोचनं मारुतीं नमत राक्षसांतकं. ज्या ज्या ठिकाणी रामाचं कीर्तन चालतं म्हणे तिकडे तत्र तत्र कृतमस्तकांजली, मस्तकांजली म्हणजे मस्तक खाली घातलेलं असतं आणि असं ओंजळी करतात हाताची. आणि बाष्पबारी परिपूर्ण लोचनम, अश्रू म्हणजे घळघळ अश्रू वाहत असतात हनुमंताचे.
मारुतीम नमत राक्षसांतकम, अशा मारुतीला मी नमस्कार करतो. असा हा श्लोक आहे. राक्षसांचा त्यांनी अंत केला. तर आपण एक भजन म्हणूया म्हटलं तरी भजन पण म्हणणार. तर ज्या ठिकाणी रामाचं कीर्तन चालतं, कथा चालते, तिकडे आवर्जून हनुमंत उपस्थित राहतात हे सांगण्यासाठी एक भजन आमच्या गुरुजींनी लिहिलेलं आहे, पेज 146. अच्छा, आणि भजन नंबर 7 तुम्ही सगळ्यांनी म्हणा. अच्छा, तर हे वेगळं आहे, बंद करतो. जय हनुमाना जय हनुमाना, वीर वीर गंभीर हनुमाना, पवन तनय बल पवन समाना, विजितेन्द्रिय तुम हो धीमाना, जय हनुमाना जय हनुमाना, मन की गति से भरे उड़ाना, कपि सेना के तुम हो प्राणा, कपि सेना के तुम हो, जय 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 हनुमाना, तुम अति प्रिय सिया राम लक्ष्मणा, कृपया दीजय भक्ति निधाना, जय 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 हनुमाना, जय 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 हनुमाना, वीर वीर गंभीर हनुमाना, वीर जय हनुमाना जय हनुमाना, बोलिए पवन सुत हनुमान की. मी दुसरं भजन म्हणणार दुसरं. हां, ते पण म्हणणार. रामनाम कीर्तन करे भक्तजन, नृत्य करे भगवान. हां, हे ज्या ठिकाणी म्हणे रामाचं नाव चालतं ना, तिकडे काय होतं, साक्षात भगवान येऊन तिकडे म्हणे नृत्य करतात. अच्छा, पेज नंबर 85. ओके, थँक्यू व्हेरी मच. या भजन नंबर 110, जो त्यांच्याकडे चिन्मय भजनावली असेल, हे चिन्मय भजनावली हे एक चिन्मय मिशन फोंडाचं एक प्रकाशन आहे. त्याच्यात 775 भजनं आहेत. मग त्याच्यात स्तोत्र पण आहेत, त्याच्यात सूक्त आहेत, त्याच्यात गुरुपादुका पूजा आहे, त्याच्यात 108 नावं आहेत. स्वामी चिन्मयानंदांची, तपोवनजी महाराज, वेदव्यासची, आदिशंकराचार्य, भगवद्गीतेची 108 नावं आहेत. मुलांसाठी जे आपण दैनिक प्रार्थना वगैरे म्हणतो, सगळे आहेत. वेगवेगळे गायत्री मंत्र आहेत त्याच्यात. राम नाम कीर्तन करे भक्त जन, नृत्य करे भगवान. राम नाम कीर्तन करे भक्त जन, नृत्य करे भगवान. राम प्रेम में मगन हुए जन, बिसरे देह का भान, बिसरे देह का भान. राम नाम कीर्तन करे भक्त जन, नृत्य करे भगवान. आओ मिलकर भजन करे हम, भजन करे हम, भजन करे हम. आओ मिलकर भजन करे हम, मधुर मधुर गुणगान, मधुर मधुर गुणगान.
प्रभु चरणों में अर्पण सब हो, प्रभु चरणों में अर्पण सब हो, अपना तन मन प्राण, अपना तन मन प्राण, अपना तन मन प्राण। राम नाम कीर्तन करे भक्त नृत्य करे भगवान, राम नाम कीर्तन काम प्रेम में मगन हुए जन, दूसरे देह का भान, दूसरे देह का भान। राम नाम कीर्तन कृष्ण नाम कीर्तन शिव नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। कृष्ण नाम कीर्तन शिव नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान, 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 नृत्य करे। बोलिए सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो भाई सब संतन की, महापति महादेव की, श्री नवदुर्गा माता की। एक मिनिटात सांगतो कार्यक्रमाची रूपरेषा। 18 तारखेला चिन्मय मिशनतर्फे हा कार्यक्रम होणार आहे। 18 जानेवारी सकाळी 8 ते 1:30 वाजेपर्यंत, 8 ते 9 मुख्य पूजा होणार, 9 वाजल्यापासून हवनाला सुरुवात होणार। आपण सगळेजण या हवनामध्ये हवन यजमान म्हणून भाग घेऊ शकतात। पण एक त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तुम्हाला काही नाही करायचं, सगळे व्यवस्था आम्ही करू, तिकडे हवनकुंड आम्ही स्थापन करू, द्रव्य आम्ही आणू, लाकडं आम्ही आणू, ब्राह्मणांची व्यवस्था आपण करू, शाम्याना आपण घालू। तुम्ही फक्त 250 रुपये एक देणगी द्यायची आहे तिकडे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसं काय, आणि यू कॅन बिकम हवन यजमान। अच्छा, त्यानंतर एका हवनाच्या भोवती 5 लोक बसतील। 2 जण प्रमुख हवन यजमान असतील, ते परमनंट बसणार आहेत, म्हणजे 27 आवर्तनं होईपर्यंत। आणि जे हवन यजमान आहेत ते 3 आवर्तनं झाले की उठणार, त्यांच्या जागी मग नवे बसणार, असे दिस इज वन वे यू कॅन पार्टिसिपेट। कोणाला समजा प्रमुख हवन यजमान बनायचं असेल, म्हणजे संपूर्ण हनुमान चालीसा पाठ होईपर्यंत तुम्ही तिकडे आहुती द्यायची आहे। तुमच्या हस्ते हनुमंताची एक पंचोपचार पूजा पण ते आमचे पंडितजी पुजारीजी करून घेतील। तर त्यासाठी दानराशी आहे 10,000 रुपये। अच्छा, मग तिकडे अन्नदान पण होणार आहे, त्यांना कोणी पाहिजे असेल तर देऊ शकता, त्याची ऐच्छिक आहे। आणखीन हनुमान चालीसा येऊन तुम्ही फक्त तिकडे पाठ करा, त्याला काही निःशुल्क आहे, नो चार्जेस, जस्ट कम। सगळ्यांनी सहपरिवार या, मित्रमंडळींना मुलांना घेऊन या, आणखी सगळ्यांनी मिळून पाठ करायचा आहे, दॅट इज निःशुल्क। जे कोणी येणार तिकडे त्यांच्यासाठी आपण नाश्ता पण ठेवणार आहे, रिफ्रेशमेंट्स आणि सगळ्यासाठी महाप्रसाद पण त्या दिवशी असणार आहे। अजून काय कार्यक्रम होणार बघा, चिन्मय मिशन आमचं मेन ऑफिस आहे तिकडे, आता 75 वर्ष पूर्ण होत आहे संस्थेला, म्हणून चिन्मय मिशनने काय काय केलेलं आहे लोकांसाठी। ऑर्गनायझेशन म्हणजे काय, स्वामी चिन्मयानंदजी कोण होते, त्याचे फक्त 15 मिनटात एक व्हिडिओ त्यांनी तयार केलेला आहे, तो आम्ही तिकडे मोठ्या स्क्रीनवर दाखवणार आहे, LED स्क्रीन टाकणार आहोत तिकडे आम्ही, आणि ते दाखवलं जाईल। आणि स्वामी चिन्मयानंदजींनी, आता तुम्हाला एक अजून सांगायचं आहे, किताब पंचामृत, पूज्य गुरुजी स्वामी तेजोमयानंदांनी गीतेचे 5 श्लोक निवडलेले आहेत, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सगळीकडे तुम्ही याचा प्रचार प्रसार करा। प्रत्येक हिंदूला कमीत कमी 5 श्लोक मुखपाठ आणि सार्थ आले पाहिजेत, प्रत्येक हिंदूला। अच्छा, आपण स्वतःला हिंदू मानतो, पण एक सुद्धा श्लोक गीतेचा आपल्याला आठवत नाही आणि त्याचा अर्थ पण नसतो माहीत, म्हणून अर्थासहित 5 श्लोक तुम्ही पाठ केले पाहिजे, हा संकल्प केला पाहिजे प्रत्येक भारतीयाने, हिंदूने। तर ते 5 श्लोकामध्ये संपूर्ण गीतेचं सार आहे, जे तुमच्या हातात आहे हे। अच्छा, तर ह्या 5 श्लोकातील 2 श्लोक स्वामी चिन्मयानंदांच्या आवाजात तुम्हाला बघता येईल तिकडे, त्याच्या
त्याची कॉमेंट्री जी आहे त्यांनी जे प्रवचन दिलेलं आहे AI च्या माध्यमातूनही त्यांनी हे व्हिडिओज तयार केलेले आहेत. भाषा वेगळी असेल म्हणजे ते भाषा फक्त इंग्रजीतून प्रवचनं केली त्यांनी, पण आता त्यांनी आवाज त्यांचा असेल, भाषा हिंदी असेल. यू कॅन सी हिंदी वर्शन ऑफ स्वामी चिन्मयानंदजी विथ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे 2 श्लोक आपण तिकडे दाखवणार आणि मग ज्यांनी जे योगदान दिलेलं आहे, जे प्रमुख हवान यजमान असतील त्यांचा एक सन्मान तिकडे होणार आहे. असा 1 तासाचा एक्स्ट्रा कार्यक्रम होणार. मग पूर्णाहुती, सगळ्यांसाठी महाप्रसाद. हा त्या 18 तारखेचा कार्यक्रम. तुम्ही सगळ्यांनी मुद्दामून या, जास्तीत जास्त लोकांना घेऊन या. वी वॉन्ट टू, आम्ही 5,000 लोकांना एकत्र आणण्याचा आमचा मानस आहे. तुम्ही पण तुमच्या प्रणित त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आमचा हा संकल्प यशस्वी करा अशी तुमच्याकडे मी आवर्जून मागणी करतो. दिस इज वॉट. आणि आता हे 5 श्लोक मी तुम्हाला मी शिकवतो. तुम्ही माझ्यानंतर हे अरे वा रिपीट करा. अच्छा, हे 5 श्लोक कुठले आहेत एकदा मी म्हणतो, तुम्ही त्याच्यानंतर दुसरा म्हणा. अर्थ वगैरे सांगणार नाही मी, वेळ झालेला आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. ऑल टुगेदर. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. कर्मण्येवाधिकारस्ते म्हणा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि. टुगेदर. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. टुगेदर. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हरिः ओम. तुम्ही अजून एक गोष्ट, तुम्ही व्हॉलेंटियर म्हणून सुद्धा आमच्याकडे योगदान देऊ शकता. भरपूर व्हॉलेंटियर्सची गरज आहे. मोठा कार्यक्रम आहे. बुक स्टॉल असेल किंवा
ते नाश्ता वगैरे देण्यासाठी किंवा जेवण सर्व करण्यासाठी असे वेगवेगळे व्हॉलेंटियर्स लागणार. हवनकुंड मॅनेज करण्यासाठी व्हॉलेंटियर्स लागतील. तर व्हॉलेंटियर्सचा फॉर्म आहे इकडे. इफ यू वॉन्ट टू बिकम व्हॉलेंटियर प्लीज रजिस्टर ऑनलाईन. वी विल कॉन्टॅक्ट यू. बस माझा सत्संग इथे संपतो. हनुमंताची एक स्तुती करूया 1 मिनिटाची आणि संपूया. हां. वीर मारुती गंभीर मारुती, वीर मारुती गंभीर मारुती, वीर मारुती अति धीर मारुती, गीत मारुती संगीत मारुती, दूत मारुती रामदूत मारुती, भक्त मारुती परम भक्त मारुती, भक्त मारुती वीर मारुती गंभीर मारुती, गंभीर मारुती, गंभीर मारुती. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि, नारायणायेति समर्पयामि. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. सगळ्यांचा खूप 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 आभारी आहे या संधीसाठी. हरिः ॐ.